आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, ज्योत्स्नाताई व ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. ऋताताईंमुळे 11 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना श्री समर्थ वाङ्मयाची वेजवानी आहे. आतापर्यंत मागील 2 वर्षात दोनदा आपण ज्योत्स्नाताईंच्या अप्रतिम विवेचनाचा लाभ घेतलेला आहे. परत एकदा आचार्य ज्योत्स्नाताई त्यांच्या अगाध ज्ञानातून आत्माराम या विषयावर संवाद साधणार आहेत. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या ज्योत्स्नाताईंनी वैद्यकीय व्यवसायातील निवृत्तीनंतर त्यांचे गुरु श्री श्रीकृष्ण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार अखंड पारमार्थिक कार्यास वाहून घेतले आहे. संत वाङ्मय, शंकराचार्य परंपरेतील अनेक ग्रंथांचे अध्ययन, संत मंदाताई गंधे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, संत वाङ्मय यांचा शास्त्रशुद्ध व व्यापक अभ्यास त्यांनी केला आहे. एका चातुर्मासात आळंदीत परमपूज्य साखरे महाराजांच्या आश्रमात राहून वृत्ती प्रभाकर, विचारसागर या ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला आहे. अनेक आध्यात्मिक विषयावर त्यांनी विविध मराठी मासिकातून लेखन केले आहे. निष्काम वृत्तीने कार्यतत्पर, अतिशय उत्साही, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या ज्योत्स्नाताई त्यांच्या रसाळ वाणीने आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रवचन सुरू करावे. ताई, तुमचे मनापासून स्वागत. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहो वन्दे परमानन्दमाधवम्. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना नमस्कार. आज आता पुढले मला वाटतं 8-9 दिवस आपल्या इथे समर्थ वाङ्मयाचा पूर्णपणे अभ्यास होणार आहे. आणि त्याच्यात मला आत्मारामाबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता आत्माराम हा जो ग्रंथ आहे हा समर्थ वाङ्मयाचा मुकुटमणी म्हटला जातो. आपल्याला शंकरराव देव ज्यांनी समर्थांचं शिवथारकर शोधून काढली, ज्यांना समर्थ भक्त, समर्थ हृदय पर्यंत म्हणत असत, तर त्यांनी म्हटलं की जर का दासबोध हा समर्थांचा देह असला तर आत्माराम हे त्यांचं हृदय आहे. इतका त्या आत्मारामाला महत्व आहे. आत्माराम हा जो ग्रंथ आहे हा अगदी छोटा आहे. किती? 5 समास, फक्त 5 समास एवढा लहान हा ग्रंथ आहे. पण तो ज्याला आपण प्रिसाइज म्हणू, टू द पॉइंट असा आहे. तिथे व्यावहारिक काहीही गोष्टी नाही. दासबोधात जसं आपल्याला बद्धापासनं ते मुक्तापर्यंतचा प्रवास कसा करायचा ते सांगितलेलं आहे, तसं इथे नाही. हा जो ग्रंथ आहे हा उत्तम अधिकारी ज्याला म्हणतात की ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे, ज्याला आवरण दोष असं म्हणतात. म्हणजे काय आहे? आवरण दोष राहिलाय म्हणजे काय राहिलाय? मायेचे 3 सांगितलेले आहेत. एक आहे तर ते मल, विक्षेप आणि आवरण. म्हणजे काय असतं? तर माया जेव्हा निर्माण होते ना, तर ती इथे याच्यात आहे माया म्हणजे काय नक्की हे समर्थाने खूप छान सांगितलेलं आहे की अहम ऐसे जे स्फुरण तेच मायेचे लक्षण म्हणून माया निरूपण समासात सांगतात समर्थ. ते जेव्हा मी आहे अशी ब्रह्मावरती जाणीव उठली त्याला माया म्हणतात. फक्त मायेने काय केलं की त्या ब्रह्मावरतीच आवरण टाकलं, झाकण टाकलं, आणि त्यामुळे ब्रह्माचं म्हणजे माझं स्वरूप मला कळेन असं झालं. याला आवरण दोष असं म्हणतात. वस्तू झाकली की ती नाही ती भासायला लागते.
जे तिथे नाहीये ते आपल्याला भासायला लागतं. म्हणजे आता हे आहे का ते आहे, असा विविधता भासायला लागते. एक आहे असं सुद्धा वाटत नाही. त्याला विक्षेप म्हणतात. म्हणजे ब्रह्माच्या ऐवजी जग दिसायला लागलं, याला विक्षेप दोष असं नाव आहे. आणखीन हा विक्षेप म्हणजे हे सगळं जग जे आपल्याला दिसतंय, मी जी वाटतेय, ते सगळं खरं आहे असं मला वाटायला लागलं. आणि खरं वाटल्यामुळे या जगातले पदार्थ माझ्याकडे असावे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मग त्याच्यासाठी मी काहीही करेन. मलदोष असे हे जे आहे ते मायेचे सगळे जे आहेत दोष, तर यातला मल दोष घालवण्यासाठी निष्काम कर्म हा उपाय असतो. विक्षेप दोष घालवण्यासाठी निष्काम उपासना हा उपाय आहे. नामस्मरण हा उपाय आहेच आहे, पण ते निष्काम करायला लागतं. आणि ते जर का आपण केलं तर हे दोन दोष जातात. दुसरा शब्द आहे की साधन चतुष्टय संपन्न. हा जो ह्या ग्रंथाचा अधिकारी आहे तो असा आहे. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे काय, मी सगळं अगदी थोडक्यात सांगते. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, हे चार, हे साधन चतुष्टय असं म्हणण्यात येतं. आता म्हणजे काय येथे, हे सगळे ज्याला असतात तर तो खरा अधिकारी समजला जातो परमार्थिक ग्रंथांचा. सगळे मानव जन्माला आल्या अधिकारी आहेत याच्यात प्रश्न नाही, कारण मानव जन्माला आला म्हणजे मोक्षाचा अधिकार त्याला आहे. पण खरोखरी मोक्ष कोणाला सोपा होतो, तर असा जो आहे त्याला. आपण पहिलीतल्या मुलाला एकदम PhD देतो का करायला, हळूहळूच जायला लागतं. तसं ज्याचा मलदोष आहे, म्हणजे ज्याला चुकीच्या कर्मांची इच्छा होते, ज्याच्या वासना तीव्र आहेत, त्याने त्या कमी करत 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 पुढे जायला लागतं, शुद्ध व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं. असं केल्यानंतर हळूहळू साधन चतुष्टय ज्याला म्हणतात, म्हणजे जिथे विवेक आहे. विवेक म्हणजे काय आहे, हा सगळा जो आत्माराम आहे हा विवेकावरती आधारलेला आहे. म्हणून मी हे आणखीन सांगते की विवेक जे आहे, विवेकनी वैराग्य ह्याच्यावरती खरा आहे हा. की विवेक म्हणजे जे योग्य आहे ते निवडणं, आधी पृथक्करण करणं, आणि पृथक्करण केल्यानंतर त्यातलं योग्य निवडणं. आपण म्हणतो की नाही, एरवी सुद्धा व्यवहारात म्हणतो की अरे जरा विचार कर, सारासार विचार कर, योग्य ते घे. तसं परमार्थातलं आहे की इथे पृथक्करण करायचं म्हणजे काय आहे. चेतन कोणीतरी, आता माणूस आहे, पक्षी आहे, पशु आहे, काहीही आहे, त्यातला चैतन्य जे आहे ते वेगळं आहे. देह जो आहे तो वास्तविक अचेतन आहे. पटत नाही, खरं आहे. पण आपण जेव्हा कोणी गेलेलं बघतो तर त्यावेळी आपल्याला पटायला हवं. खरं गेलेलं जेव्हा बघतो तर त्यावेळी त्याच्यातलं चैतन्य गेलं हे कळतं. तिथे जो देह पडलेला असतो त्याचा आपण काय करतो, विल्हेवाट लावतो. दुसरा शब्द आहे त्याला, फार वेळ ठेवू नका. का नाही ठेवायचं, कुजायला लागतो. म्हणजे डिग्रेडेशन त्याचं सुरू होतं. ते का सुरू होतं, चैतन्य गेलाय म्हणून सुरू होतं. चैतन्य जातं, आणखीन देह राहत. म्हणजे चैतन्य वेगळं आहे, आणखीन जड देह वेगळा आहे. आत्मा वेगळा आहे आणि जड देह वेगळा आहे. ह्याला आत्मानात्म विवेक म्हणतात. आत्मा नित्य आहे, शरीर जे आहे तर ते अनित्य आहे, जातं ते. नित्यानित्य विवेक म्हणतात. सार आत्मा आहे, असार शरीर आहे, सारासार विवेक म्हणतात. म्हणजे आहे सगळा नावं वेगळी असली तरी विवेक एकाच पद्धतीने करायचा असतो. आणि असा जो विचार करतो तर त्याला खरा विवेक असं म्हणतात. परमार्थात, आत्मारामात विवेक हा फार महत्वाचा आहे. कसा तो आपण बघूया नंतर. दुसरं आहे ते वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे सगळं सोडून रानात जाणं असं नाही, तर त्याची जी आपल्याला ओढ असते ना, इच्छा असते फार, मला अमुक हवं, मला तमुक हवं, हवंच, त्याच्याशिवाय माझं भागणार नाही, मला सेल्फ कंटेंट रूमच हवी कुठे गेल्यानंतर, मी 10 माणसात झोपणार नाही. सज्जनगडावरती गेला असाल, सज्जनगडवरती आपण कसे राहतो,
किती जण एका खोलीत राहतो, कशी कॉमन सगळी व्यवस्था असते, ती स्वीकारायची तयारी नसते असे जे काही काही असतात ते. म्हणजे वैराग्य आपण अशा ठिकाणी हळूहळू कमावत जातो. वैराग्य एकदम येत नाही कधी. हळूहळू आपल्याला विचार करत विवेक वापरत हे अनित्य, ह्याच्या मागे काय लागायचं अशा पद्धतीने विचार करत वैराग्य कमवायला लागतं. आणि मग जे असेल ते शांतपणे आपण स्वीकारतो. तिथे अमुक मला लागतच, हा च सगळा निघून जातो. आणखीन आपण अतिशय सुखाने राहायला लागतो. आता शमाधी षटक आपण त्याच्यात फार शिरायला नको, पण शम दम म्हणजे मन इंद्रिय वगैरे विषयांपासून आवरणं, हा सगळा एका परीने वैराग्याचा भाग आहे. शांत होणं, मुमुक्षुत्व सगळं चांगलं आहे, पण मोक्षाची इच्छाच नसली, ईश्वरावरती विश्वासच नसला, परमार्थाची आवड नसली, काय उपयोग आहे? सगळं आहे पण काही केलं नाही ह्याच्या दृष्टीने फुकट जातं. त्यामुळे मुमुक्षुत्व पण लागतं. आणि असा जो आहे तो ह्या आत्माराम ग्रंथाचा अधिकारी आहे. जे दासबोधात सांगितलंय की कोणासाठी आहे, तर बद्ध मुमुक्षु म्हणा किंवा सगळ्यांच्याच साठी आहे, तसा हा ग्रंथ नाही. म्हणून मी म्हटलं की हा वास्तविक पाहता मुकुटमणी आहे ग्रंथात, समर्थांच्या ग्रंथांचा. नावापासून सुरुवात करू. नाम काय आहे? आत्माराम. आत्मा आणि राम. आत्मा कसा आहे आणि राम कसा आहे? राम जो आहे आपल्याला माहिती आहे की दशरथ पुत्र वगैरे आपण म्हणतो, म्हणजे सगुणात आलेला आहे की नाही, आपण दासबोध वाचलेला आहे. तर त्याच्यात ब्रह्म नंतर ईश्वर असतो, अवतार होतात ईश्वराचे, आणि त्यांच्या आपण मूर्ती करतो. चत्वार देव निरूपण नावाचा समास आहे, त्यांची आपण मूर्ती करतो. मग अवतार हा राम आहे, ज्याला आपण म्हणतो तो सगुणात आलेला आहे. सगुण म्हणजे काहीतरी त्याला गुणधर्म आलेले आहेत, त्याला रूप आहे, नाम आहे, त्याचं काय म्हणायचं कौशल्य आहेत काही, ह्याला सगुण म्हणतात. आणखीन जे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व किंवा चैतन्य आपण ज्याला म्हणतो ते निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे काय आहे? ते पांढरं आहे, काळं आहे, काही दाखवता येत नाही. मनाच्या श्लोकात आहे पहा की नसे श्वेतना, नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नील नाही. म्हणजे काय आहे? रंग रूप त्याच्याबद्दल काहीही सांगता येत नाही. ते कसं आहे माहित. त्यातल्या त्यात जवळ उपमा द्यायची तर आकाशाची. आकाशाला काहीतरी आपल्याला सांगता येतं का? आकाश कसं दिसतं? इथे दिसतंय मला आकाश, सगळीकडे आकाश व्यापून आहे, माझ्या कणाकणात आकाश व्यापून आहे, पण आकाश कसं आहे हे मी सांगू शकत नाही, कारण त्याला नाही रंग, नाही रूप, नाही आकार, पण त्याला पोकळी देणं हा गुणधर्म आहे. आणखीन ब्रह्माला तो सुद्धा नाही, म्हणून त्याला निर्गुण म्हणतात. आत्माराम मध्ये सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे. आत्माराम या शब्दातच आहे की निर्गुण आत्मा आणखी सगुण राम, दोन्ही एक रूप आहेत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे, म्हणून जे संतांनी म्हटलंय ते एका ह्या आत्माराम शब्दातच कळतं आपल्याला. म्हणून आपण उपासना जेव्हा करतो, रामाची उपासना करतो, शंकराची करतो, कृष्णाची करतो, ते जे रूप आहे तर त्याचं खरं स्वरूप काय आहे, तर परब्रह्म आत्मा. रामाचं खरं स्वरूप आत्मा आहे आणि राम हा त्याचा आविष्कार आहे, आपल्या सोयीसाठी झालेला. त्या दृष्टीने रामाची उपासना करायची, त्याचं स्वरूप जाणून. आणि असं समजलं तर त्याचं फळ मिळतं. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. या वेगळे जे उरले ते करंटे म्हणून समर्थ सांगतात आपल्याला. किंवा न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, समर्थच सांगतात आपल्याला. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजून घेऊन उपासना करायला लागते. आणि हे जे सगुण राम आहे त्याच्या आधाराने आपल्याला आत्मापर्यंत पोचायचं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे.
आत्माराम हा जो ग्रंथ आहे ह्याच्यात कधी सगुण रामाचं वर्णन आहे, कधी निर्गुण रामाचं आहे. त्याच्यात जे 5 समास म्हटलं त्याच्यात पहिला त्याग निरूपण म्हणून आहे. त्याग म्हणजे काय आहे? वैराग्य. इथे वैराग्य येतं. कसला त्याग करायचा ह्याच्याबद्दल वर्णन आहे. आपण एक एक बघत जाऊया, अगदी थोडक्यात बघायचं आहे आपल्याला, कारण तेवढा आपल्याकडे वेळच नाहीये. म्हणून आपल्याला हे थोडं थोडं बघत जायचं आहे. दुसरा आहे तो माया निरूपण. मायेचा त्याग करायचा आहे म्हणून दुसरा माया निरूपणाला त्याग करायचा आहे, मायेचा त्याग करायचा आहे. आणि मग काय प्राप्त करायचं आहे? माझं स्वरूप काय आहे ते प्राप्त करायचं आहे म्हणून तिसरा समास ब्रह्मनिरूपण आहे. माझं स्वरूप कसं आहे, ब्रह्म काय आहे, हा तिसरा समास आहे. त्यासाठी मी काय करायचं, मायेचा त्याग कसा करायचा, ब्रह्मज्ञान कसं घ्यायचं, मी ब्रह्म आहे कसं ओळखायचं, साधन निरूपण आलं. काय साधन करायचं, कसं साधन करायचं हे सांगितलं गेलं. आणि 5व्या समासात स्वानुभव निरूपण आहे. शिष्याने याप्रमाणे सगळं केलं आणि त्याला जो अनुभव आला तो त्यांनी स्वानुभव निरूपण या समासात सांगितलं. असे हे फक्त 5 समास आहेत. मग याचा अधिकारी मी म्हटला की साधन चतुष्टय संपन्न. सोप्या भाषेत पाहूया आपण. समर्थांनी आत्मनिवेदनाचे 2 समास लिहिलेले आहेत दासबोधात. त्यातल्या पहिला जो आहे तो नवविधा भक्तीत आहे आणि दुसरा जो आहे तो मला वाटतं 17व्या दशकात असावा, मला आठवत नाही नक्की. त्याच्यात आत्मनिवेदनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. जड, चंचल आणि निश्चल असे. जड आत्मनिवेदनात पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. एवढा जरी हा पूर्ण झाला याला वैराग्य निरूपण म्हणतात, त्याग म्हणतात. हा जर का पूर्ण झाला, काय काय पदार्थ मन काया वाचा मी हा अवघाची देवाचा. पदार्थ म्हणजे ज्याला हे सगळं माझं 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 म्हणून मी कवटाळून बसली आहे, जगातले सगळे पदार्थ त्यांच्याबद्दलची आसक्ती सुटणं. ते सगळं देवाचं आहे. देवाने मला काही गोष्टी वापरायला दिलेल्या आहेत पण देवाच्या म्हणून मी त्या वापरते. घरदार, देह, मुलं माणसं सगळी जी आहेत ती वास्तविक देवाची आहेत, पण त्यांनी माझ्याकडे ती तात्पुरती सोपवलेली आहे. ह्या बुद्धीने मी त्यांचं जर का केलं तर आहे ते तुके देवाचे हे होते. ती दुसरी ओवी आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. आपलं उद्वेग जातो, चिंता जाते, सगळं जातं जर का हे सगळं देवाचं आहे आपला निश्चय झाला तर. पदार्थ मन काया वाचा. मन देवाला द्यायचं म्हणजे देवाचाच विचार मनात ठेवायचा. दुसरं काय करायचं? मन देवाला असं काढून तर आपण देऊ शकत नाही. त्याचा विचार करणं, त्याच्या पायाशी मन लीन होऊन राहणं म्हणजे मन देणं. काय या देहाने जे करतोय ते ईश्वराची आज्ञा म्हणून करणं, ईश्वराच्या साठी म्हणून करणं, देह झिजवणं, याला देह ईश्वराचा म्हणायचं. वाचा, वाणी 100 ठिकाणी न वापरता जिथे जेवढं जरूर आहे तेवढं बोलावं, तेवढंच करावं आणि बाकी ईश्वराच्या बद्दल विचार करावा. आपल्याला वाणीचे प्रकार माहिती आहेत. ही जी मध्यमा वाणी आहे त्याच्यात आपण विचार करत असतो. विचार जो आहे म्हणजे मनातल्या मनात विचार करणं, ते विचार सगळे ईश्वराबद्दल असले, त्याच्या गुणांबद्दल, त्याच्या स्वरूपाबद्दल हे जर का विचार असले तर आपण वाणी देखील त्याला वाहिली असं. हे सगळं झालेलं आहे पण माझा मीपणा गेलेला नाहीये, मी हे करतेय असं जेव्हा आहे, अशाला खरा हा आत्माराम ग्रंथाचा उपयोग आहे. अशी जर का आपली स्थिती असली तर आत्माराम ग्रंथाचा त्याला 100% तिथल्या तिथे उपयोग होईल. जसा या शिष्याला झाला 5 समासात, 5 सुधाने 4 समासात, तसा उपयोग होईल. त्यामुळे हा जो आता
त्याग निरूपणाचा आपण प्रत्येक समासाचा अगदी थोडक्यात विचार करूया. त्याग म्हणजे काय आहे? कसला त्याग करायचा प्रश्न आहे ना. हा ग्रंथ माझ्या हातात जेव्हा आला ना, मी बरीच जुनी गोष्ट आहे ही, साधारण 87 असावी, 87च्या सुमारास. आणखीन तेव्हा मी ठरवलं की आपण समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करायचा, त्याप्रमाणे जायचं. दासबोध घेतला, आत्माराम घेतला, मनाचे श्लोक तर होतेच. म्हटलं हा छोटा ग्रंथ आहे, हाच आधी वाचून टाकूया. हातात घेतला, पहिली ओवी वाचली, डोक्यावरनं गेलं पूर्णपणे. नमस्कार केला, बाजूला ठेवला, दासबोधाला सुरुवात केली. कारण काय आहे हेच मला माहित नव्हतं, पूर्ण अज्ञान. पहिली जी ओवी आहे ती, जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. काय करणार, मला गंध नव्हता परमार्थाचा, काय करणार. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैचे. नेहमी ग्रंथाच्या सुरुवातीला मंगल करायची पद्धत आहे. म्हणजे एकतर नमस्कार केला जातो किंवा त्या परमार्थ वस्तूचं म्हणजे ब्रह्माचा निर्देश केला जातो, केवळ आशीर्वाद दिला जातो. या सगळ्याला मंगल असं म्हणतात. तर इथे जालाची नाही म्हणजे ब्रह्म कसं आहे, अज आहे, निर्माण झालेलं नाही, ते कायम आहे आहे आहे. अरूप, त्याला नाही रूप, नाही आकार, नाही गुण, अरूप येते. त्याला रूप कसं आहे, पण तरी देखील त्याच्यावरती लटका आळ आला, खोटा आळ आला. काय की तू आहेस, ब्रह्म आहेस, त्याला नाव दिलं आणि त्याला आहेपणाचा आरोप केला. आता हा कोणी केला? जो मायागौरीपासून झाला. मायेच्या मध्ये निर्माण झालेला जो जीव आहे, जो माणूस आहे, तर त्यांनी आरोप केला ब्रह्मावरती की तू झालास. वास्तविक पाहिलं तर तू झालास काय, कधी झालेलाच नाहीये तो. आणखीन ब्रह्म एकमेव अद्वितीय असताना त्याच्यावरती आहे नाही असं तरी कोण म्हणणार. म्हणून इथे म्हटलंय की लटिका आळ आला, कोणी केला? माया गौरीपासून. आता माया गौरीच्या मुळे माया कशी येते, अघटित घटनापटी अशी वगैरे म्हणतात, की जे नाही ते साच करून दाखवतं. याच्यात आहे पुढे मायेच्या ह्याच्यात जे दिसत नाही, वास्तविक नाहीये, तर त्याला ती सत्यत्व देतं. अशी माया आहे. म्हणून ती आता आपल्याला, म्हणजे मी मायेच्या पोटातच जन्माला आलेली आहे. मायेच्या पोटात जन्माला येऊन मी काय म्हणते, मी सत्य आहे, हे जे माझं घर आहे हे सत्य आहे, हा माझा लॅपटॉप सत्य आहे, सगळं सत्य आहे आणि मला ते हवंय, त्याच्याशिवाय माझं भागणार नाही वगैरे पद्धतीने मी सगळं चालते. म्हणजे मी नक्की काय करते, पूर्ण मायेत वावरते ना. मायेने हे जे निर्माण केलेलं आहे त्याच्यात मी वावरते. जग झालं ह्यालाच आरोप म्हणतात, आणि फक्त ब्रह्म आहे असं म्हणणं ह्याला अपवाद म्हणतात. म्हणून इथे ते जे ब्रह्म आहे तर त्याचं स्तवन तरी कसं करायचं प्रश्न आहे. समर्थांनी जसं दासबोधात सुरुवातीला पहिला प्रस्तावना पर समास आहे, त्याच्यानंतर मग गणेश, शारदा, सद्गुरू वगैरे एक एक नमस्कार केलेले आहेत, स्तवनाचे समास आहेत. तसं इथे एकेका ओळीत त्यांनी स्तवन केलेलं आहे. आधी जे केलंय स्तवन हे पाहिलं आपण. दुसऱ्या ओळीत येथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार भाव बळे माझा. इथे साधनाचं वर्म आलेलं की ब्रह्म कसं आहे, काय आहे वगैरे आपण काही बोलू शकत नाही. कारण निर्विकाराला, त्या निर्विकार म्हणजे ज्याच्यात काहीही बदल होत नाही, ज्याला कसलेही गुणधर्म लावता येत नाही, अशाला मी तू अज आहेस, तू निर्विकार आहेस वगैरे म्हणणं देखील त्याला गुण आरोप करणं आहे. तरी मी ते करते, पण वास्तविक तिथे काहीही करता येत नाही.
मग मी त्याचं स्तवन कसं करू? प्रश्न आला. ज्याला काहीच नाही त्याचं मी स्तवन कसं करायचं? परी तयासी नमस्कार भावबळे माझा. भावबळे म्हणजे ब्रह्म आहे ह्याची खात्री आहे. जसं ते सांगितलेलं आहे तसं आहे याची खात्री आहे. शास्त्रात, वेदात, श्री गुरूंनी हे जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल 100% खात्री आहे आणि मी नमस्कार करते. तो भावबळे नमस्कार आहे. तिथे श्रद्धा परिपूर्ण आहे. त्या श्रद्धेच्या शिवाय मी त्याला नमस्कार करू शकत नाही. म्हणून त्याला मी नमस्कार करते. तो अस्ति इत्येव उपलब्धव्यः तत्वभावेन चोभयोः. तो जो आहे तर तो ह्या पद्धतीनेच मी त्याला स्वीकारून त्याला नमस्कार करते. मला कळत नाहीये पण तो जसा आहे तसा आहे. ह्या पद्धतीने मी त्याला नमस्कार करते. मग याला कोण शारदा किंवा माया. शारदेचंच दुसरं नाव माया पण आहे. तिचंच दुसरं नाव ईश्वर आहे. तिला नमस्कार केलाय की तिच्यामुळे वेदशास्त्रे पुराणे आले. जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वस्वस्का लाभले, शब्दी निशब्द. वेद शास्त्र पुराण हे शारदेचं आहे की नाही, त्याच्यामुळे सगळं मी नमस्कार तिला करतो. हे नमस्कार झाल्यानंतर परब्रह्माचा विचार केला की मला ते का नाही मिळते. नाही मिळत आहे खरं, पण जे मिळतं मला, जे कळतं ते शारदेमुळे कळतं. शारदेच्या बाबतीत ह्या पद्धतीने विचार केलेला आहे की परब्रह्म तर्काने आपल्याला कळत नाही, पण शारदा आपल्याला शास्त्र देते, वेद देते, श्रीगुरु देते आणि त्याच्यामुळे आपल्याला परब्रह्माचा अंदाज येऊ शकतो. साधनं देते आपल्याला वेगवेगळी. आणखीन त्या साधनांच्या साह्याने मी तिच्यातूनच बाहेर पडते. म्हणजे ती जशी बांधते तशीच ती सोडवते. आणि मग सद्गुरूंना नमस्कार केलेला आहे. इथे कसा नमस्कार केलाय? नुसता नमस्कार नाहीये. ग्रंथाची खासियत आहे काय की आता वंदिन सद्गुरु स्वामी जेथे राहिले तोच मी, आणि निवारेली निजधामी पाचही जेणे. असा सद्गुरूंना नमस्कार कुठे पाहिलेला नाहीये की ते जिथे राहिले तेच मी आहे. सद्गुरू जे असतात ते ब्रह्म जाणणारे असतात, म्हणूनच त्याला सद्गुरू म्हणतात. आणि ते कुठे राहतायत? ते ब्रह्मस्वरूप होऊन राहिलेले आहेत. ते ब्रह्मस्वरूप म्हणजे मी आहे. आणि त्यांनी आणि मी पण पूर्ण पाचही जणे, संपूर्ण पाच पाच पाचांचा जो प्रपंच आहे, पाच महाभूत, त्यांच्यामुळे मग 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय वगैरे, जी हे सगळा पाचा पाचांचा कारभार आहे, ह्या सगळ्यांचा त्यांनी निराश केलेला आहे सद्गुरूंनी. आणि त्यांचं जे स्वरूप आहे तेच माझं पण आहे. किती छान हे केलेलं आहे समर्थांनी, पहा. मग पुढे समर्थांनी सद्गुरूंचा विचार केलेला आहे, बराच विचार केलेला आहे. संतांचा नमस्कार केलेला आहे. संत, सज्जन, श्रीराम सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. आणि मग पुढे जेव्हा विषयाला याच्या सुरुवात केलेली आहे, ते हे केलेलं आहे की आता शिष्या सावधान, ऐक सांगतो गुह्य ज्ञान, जेणे तुझे समाधान अंगी बाणे. जे गुह्य ज्ञान आहे म्हणजे जे तुला कळत नाहीये, ते वास्तविक ते गुह्य नाहीये, ते उघड आहे. ब्रह्म आहे, सगळीकडे आहे, कुठे नाहीये, पण तरी मला ते कळत नाही. ते ज्ञान मी आता तुला देतो. आता ह्या ग्रंथाची आणखीन एक खासियत आहे की नियम आहे, विचारल्याशिवाय सांगू नये, हा नियम आहे. परमार्थातच नाही, व्यवहारात सुद्धा वास्तविक नियम आहे की कोणी विचारलं नाही तरी आपण जर का उपदेश करायला जायला लागलो सारखं, तर आपल्याला काय ऐकायला लागेल माहिती आहे. जे अशा पद्धतीने उपदेश केला असेल त्यांना अनुभव असेल, मी माझं बघून घेईन, दुर्लक्ष वगैरे पद्धतीने हे होणारच आहे, दुर्लक्ष होणारच आहे.
विचारल्याशिवाय सांगू नये हा परमार्थात तर नियम आहे. त्यामुळे आपण परमार्थ करत असताना आपल्याला समाधान मिळतं. मग बाकीच्या लोकांनी पण, माझ्या मैत्रिणींनी पण करावा असं मला वाटायला लागतं. मग मी त्यांना पण सांगायला लागते. अजिबात सांगायला जाऊ नये. कारण जर का त्यांच्याकडे तेवढं पुण्य नसलं तर त्यांना इकडे याची बुद्धीच होणार नाही. उलट ते चेष्टा करतील, टिंगल होत्या. तसं न करता आपण आपला अभ्यास करत जावं, हा नियम आहे. पण समर्थ इथे म्हणतात की तू आशंका नाही घेतली परी मज तुला तुझी चिंता लागली, का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्याप. दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तेणे तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना, म्हणून न पुसता सांगणे पडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. म्हणजे शिष्य तिथे आहे. शिष्याला हा जुन्या दासबोधाबद्दल समर्थ म्हणतात. कारण ज्याला आपण दासबोध म्हणतो मोठा, तर तो समर्थांनी निर्याणाच्या पूर्वी काही काळ पूर्ण केला होता. हा पहिला जो दासबोध होता तो फक्त 21 समासी ज्याला आपण म्हणतो, तो परमार्थ सांगणार आहे. त्याच्यात व्यवहार चातुर्य वगैरे फारसं नाहीये. करंट लक्षण, मूर्ख लक्षण वगैरे अशा पद्धतीचं काही नाहीये त्याच्यात. तर त्या दासबोधात मी पणासी निर्मूळ केलं. निर्मूळ केलं म्हणजे मीपणा, अहंकार हा सगळा कसा नाहीये, सिद्ध कसा होत नाही, तू वास्तविक कोण आहेस हे मी सगळं सांगितलं होतं. पण त्या निरूपणे वृत्तीसी पालट दिसेना, तेवढं मी तुला सांगून देखील त्यावेळेस सांगितलं, त्याच्यावरती तू विचार केलेला नाहीस हा त्याचा अर्थ आहे. तुझ्यात बदल होणं अपेक्षित होतं, पण तो बदल तुझ्यात झालेला नाहीये. म्हणजे शिष्य उत्तम अधिकारी आहे. मी अधिकारी जो सांगितला तो यासाठी सांगितला की शिष्य तसा आहे. त्या निरूपणाने, अनुग्रहाने त्याच्यात त्याला अनुभव यायला हवा होता, त्याच्यात तो बदल दिसायला हवा होता. पण तो बदल झालेला समर्थांना दिसला नाही. आणि तो दिसला नाही म्हणून त्यांना जी त्याच्याबद्दल कळकळ होती, करुणा जे म्हणतात ना, श्री गुरूंचं लक्षण आहे की ब्रह्मनिष्ठ दयाळू, हा दयाळूपणा श्री गुरूंच्यात आहे. की अरे हा एवढा अधिकारी आहे, ह्याला सगळा उपदेश करून झालाय, तरी पण हा कसा बदलला नाही, कसा अजून त्याला कळत नाहीये. म्हणून त्या शिष्याला त्यांनी बोलावलं. आणखीन म्हणाले की आता तरी तू जरा श्रवण मनन कर. नुसतं श्रवण कर ऐक म्हणालेले नाहीये, मनन कर म्हणजे विचार कर, पूर्ण विचार कर. श्रवण कसं करायचं फार छान सांगितलं. म्हणजे मी हा पहिल्याच समासावरती बहुतेक बोलणार आहे असं मला वाटायला लागलाय. चातक पक्षी वरच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अवघेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वरुषाव होता असो नेदावी वेग्रता, श्रवणपुटी सामावता मनन करावे. हे चातक पक्षाचं उदाहरण दिलंय श्रवणाच्यासाठी. हे चातक पक्षी पूर्ण उन्हाळा सगळा काळ गेला, भूमीवरचं पाणी प्यायचं नाही, आकाशातनं पडलेलंच प्यायचं, तहानलेला राहिला. मग जेव्हा पहिला पाऊस पडला त्यावेळी किती आर्ततेने, किती एकाग्रतेने त्यांनी त्या पाण्याचा थेंब पकडला असेल चुचित. जीवन सकळही अवघेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वर्षाव होता. शब्दांचा वर्षाव होईल, पण त्याच्या बाबतीत तू जर का लक्ष न देता इकडे तिकडे तुझं गेलं लक्ष, तर ते तुला पकडता येणार नाहीये. ते पकड, श्रवणपुटी सामाविता मनन करावे. नुसते कानात घेतलं उपयोग नाहीये, त्याचं मनन झालं पाहिजे, विचार झाला पाहिजे. आणखीन शब्दाचा आतला अर्थ काय आहे, कुठलं काय आहे ह्याचा विचार कर. तू कोण आहेस, कुठून आलास, तुझं इथे काय आहे, हा सगळा तू विचार कर. अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, ऐसे तुला विचारले पाहिजे. आता तू इतके जन्म घेतलेस, कोण खरं आहे तुझं. दासबोधात म्हणतात ना समर्थ की कर्मयोगे मिळाले एके स्थळी जन्मास आले, त्या तुहा आपुले मानितले कैसरी पडत मूर्खा म्हणून विचारतात ते.
तेच इथे म्हटलंय की तू अनेक जन्म घेतलेले आहेस, आपलं म्हणून काय कशाला म्हणतोयस तू? प्रत्येक जन्मात वेगळं आहे. हा विचार कर तू. तू ईश्वरापासूनच झालासी, परी तयाच सुकलासी. म्हणून हे दुःख बघतोय. मग आता काय हे करू? तर त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी या बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. इथे त्याग आला. त्याग निरूपण नावाचा हा समास आहे की सगळं जे काय तुझ्या जवळ आहे त्या सगळ्या वैभवाचा त्याग कर आणि माझ्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास ठेव, श्रद्धा निष्ठा परिपूर्ण ठेव. जर का असं केलंस तर मी तुला तुझ्या स्वरूपात नेऊन पोचवतो. बरं, मी तुला स्वरूप दिलं, तुझे आढळपद गेले, तुझं मायेने वेढा लावले, ते जरी तुझं दिधले तरी मज काय देसी. समर्थ विचारतात की जर का ते पद मी तुला दिलं तर तू मला काय देणार? काय देणार? काय हवाय ते सांगतात की जितुके काही नासोन जाईलच असेल तुझं समागमे न येईल, तितुकेची द्यावे मज. सद्गुरु पहा काय मागतात, पैसा वगैरे सगळं जे काही नाहीसं होऊ शकतं, जे काही अशाश्वत आहे, जे आपण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तेवढं मला ते. मरताना काय असतं? हात मोकळे असतात. बरोबर काय जातं? काही जात नाही, देह सुद्धा जात नाही. म्हणजे काय द्यायचं सद्गुरूंना? आलं सगळं. अगदी जे पदार्थ मने काळ्या वाचा म्हटलं होतं ते सगळं गेलं. आहेत तुके देवाचे, सगळं गेलं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की ते हिंदू गुरूंसारखे नाही म्हणत आहे की ते सगळं मला दे म्हणजे मी तुला पोचवू. पुढे म्हणतात की मजही ते काय करावे, परी तुझं पासोने टाकवावं. मला त्याचा काही उपयोग नाही, पण तू त्यांना पकडून बसू नयेस एवढी माझी इच्छा आहे. कारण काय आहे की नाशिवंत तितुके देशी तरी पदप्राप्त निश्चयसी, त्यामध्ये लालूच करशी तरी स्वहित न घडे. जर का तू त्यांना मनाने धरून ठेवलंस, माझं माझं म्हणत बसलास, तर तुझं हित होणार नाहीये. त्याच्यावर शिष्य म्हणाला, स्वामी दिलं मी, मला पद द्या. स्वामी म्हणाल की घेतलं, तुला पद मिळालं म्हणून निघाले ते. आता इथे काय झालं सांग. सद्गुरूंनी कसं शिष्याला वळवलं हे इथे खूप छान केलेलं आहे की शिष्य म्हणाला मी दिलं. वास्तविक काय दिलं? काही पत्ता नाही शिष्याला. सद्गुरू म्हणतात मी घेतलं. वास्तविक काय घेतलं? कोणालाच काही नाही असं शिष्याच्या लक्षात आलं की आता तू स्वतःच काही नाही एवढं मानलं, बस तुला पद प्राप्त झालं. पण शिष्याला काही कळेल ना आता काय करायचं. म्हणून मग शिष्य कुठला जो समास आहे माया निरूपण, काय टाकायचंय? मायेला टाकायचंय. दुसरा समास माया निरूपण आहे. तर त्याच्यात शिष्य मग प्रश्न पडतो त्याला, काय करू? सद्गुरू तर निघालाय आणि मला काहीही मिळालेलं नाहीये हे मला लक्षात आलेलं आहे. मी काय दिला हे पण मला कळलेलं नाहीये. म्हणून तो आधी सद्गुरूंना नमस्कार करतो, स्वामींना आठवण करून देतो. आता स्वामीने जे इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले, शरणागता आपुले समर्थे उपेक्षू नाही. विनंती करतो की मी शरण आलेलो आहे, आणखी मला माझी तुम्ही आता उपेक्षा करू नका. म्हणून नाशिवंत म्या काय टाकावे ते स्वामीने मज सांगावे, मज दातारे करावे आपण आयस. तुम्ही उदार आहात, तुम्ही मला स्वतःसारखं करा, म्हणजे ते पद मला द्या. पण त्याच्यासाठी मी नाशिवंत तुके देसी तरी पदप्राप्त निश्चयसी म्हणायला होतात तुम्ही. मग नाशिवंत म्हणजे मी काय टाकायचं तेवढं मला आता सांगा. म्हणून मग पुढे समर्थांनी सांगितलं की आता नीट लक्ष देतो. नाशिवंत काय आहे?
जे नाशिवंत आहे ते टाकायला हवं. उदाहरण देतात ते, आपल्याला माहितीये की परीस लोखंडाला लागलं की लोखंडाचं सोनं होतं, पण त्या लोखंडावरती जर का मातीचा थर असला तर त्या लोखंडापर्यंत परीस पोचूच शकत नाही, सोनं होणार नाहीये माती झाडल्याशिवाय. म्हणून नाशिवंत तितुका मळ, तू वाट त्याच्यावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बाबा. म्हणजे आतमध्ये वास्तविक सोनच आहे, लोखंड वाटताय, त्याच्यावरती ते वाटण्याचा जो मळ आहे, लोखंड वाटण्याचा, कुठं आहे ते, तो टाकायला हवा. तो नाशिवंत आहे, तो खरा नाहीये, तो तू टाक, तो अमंगल आहे आणि तो गेला की तूच आहेस. आता इथे मायेचं किती थोडक्यात वर्णन आहे पहा. जे नाशिवंत आहे ते काय काय नाशिवंत आहे विचार करावा. जे काही आपल्याला दिसत आहे प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे, काहीही टिकणारी नाहीये, एकही गोष्ट टिकणारी नाहीये. मग ती टाकायची म्हणजे मी काय करायचं, पृथ्वीच्या कडेवरनं उडी मारायच्या अंतराळात, शक्य आहे का ते? असलं काहीही करायचं नसतं. ते अंतःकरणातनं आपल्या दूर करायचंय, त्याची आसक्ती घालवायची, बाकी काही करायचं नाही, फक्त आसक्ती घालवायची. म्हणून त्याची माया म्हणजे काय हे इथे सांगितलं या समासात. म्हणून नाशिवंत ते तू जाण माया, माईक झाले जाय विलया, त्या मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. प्राण सखया म्हणतात अत्यंत प्रिय आहेस तू मला, ऐक की जे नाशिवंत आहे ते माया आहे आणि माईक हे टिकणार नाही, त्याचा विस्तार पण लक्षात घे. मुळात अहम मी आहे असं ब्रह्मावरती स्फुरण झालं, त्याला माया म्हणतात. आणि पुढे 3 गुण, 5 भूत, पृथ्वी आप तेज, त्याच्यातनं सगळं हे सगळं निर्माण झालेलं आहे. मायाच त्रिपुटी आहे. त्रिपुटी आहे म्हणजे जो व्यवहार चालतो आपला सगळा तो त्रिपुटीतनं चालतो. त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, कर्ता, कर्म, क्रिया, ध्याता, ध्यान, ध्येय, सगळा व्यवहार आहे की नाही. देणार, जे द्यायचं ते, जो देतो, जो द्यायचा तो पदार्थ, सगळं देण्याचं काम, हे सगळं त्रिपुटी आहे. प्रत्येक गोष्ट त्रिपुटी म्हणतात त्याला. की एक कर्ता असतो, करणार आहे, दुसरं क्रिया असतं, काहीतरी तो करतो आणि त्याच्यातनं काहीतरी निष्फळ होतं. प्रत्येक ठिकाणी ही त्रिपुटी आहे आणि त्रिपुटी ही माया आहे, प्रत्येक ठिकाणी माया आहे. त्याचबरोबर माया जो आहे ते सच्चिदानंद रूप आहे, कारण ब्रह्मावरचं ते केवळ स्फुरण आहे. म्हणजे माया बांधते तशी माया सोडवते, कारण साधन ही मायेतलीच आहे. श्री गुरु देखील मायेतलेच आहेत, शास्त्र मायेतलंच आहे, कारण ह्या प्रत्येक गोष्टी जाणार आहेत. जेव्हा ब्रह्मप्रलय होतो त्यावेळी ह्याच्यातलं काहीही टिकत नाही. म्हणून माया सोडवणारी कशी, तर ती साधनं देते आपल्याला, तीच साधनं देत असते. एखादी आपल्याला सुरीसारखा हे आहे, आपण त्यांनी उपयोग पण करू शकतो स्वयंपाकघरात भाजी बिजी चिरायला, आणखीन इजा देखील होऊ शकते त्यांनी. म्हणजे कसं आपण वापरतोय त्याच्यावरती आहे. माया जी आहे ती जर का आपण माझं माझं करत त्या पदार्थांना आपण कवटाळायला लागलो तर आपण अडकतो. तीच जर का आपण त्याचा त्याग केला, मनातून त्याग केला, ते माझं नाही असा विचार केला, तर आपण पूर्ण त्याच्यातलं सुटतो. आणि मग मायेचा विचार संपूर्ण विस्तार इथे टाकलेला समर्थांनी सांगितलेला आहे की जीव शिव आणि ईश्वर हाही मायेचाच विचार. मायेनेच माया चाले, मायेनेच माया बोले, सगळं जे आहे जे दिसत आहे तर ते संपूर्ण मायेचंच आहे. त्याच्यात काय आहे, सगळी माया. त्याच्याबद्दल नक्की काय मायेचा विस्तार ते इथे ह्या ओळीत खूप छान सांगितलेलं आहे की अरे मनासी जे जे अनुभवले ते ते माईक नाखले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. जे काही आपलं मन जिथपर्यंत पोचतं, बुद्धी जिथपर्यंत पोचते, ती सगळी माया आहे.
आपल्याला वाटतं की हा जो पदार्थ माझ्या आसपास आहे मला दिसतोय तेवढीच माया आहे. तसं नाहीये. आपण ज्याची काही कल्पना करतो, जिथपर्यंत आपली बुद्धी जाते, विचार जातात, ते सगळं मायेच्या प्रांतात आहे. कारण मुळात मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे देखील मायेचंच आहे. म्हणून माया आहे म्हणून देव आहे, भक्त आहे, तू आहे, मी आहे, हे जे सगळं आहे हे माया आहे म्हणूनच आहे. मायेनेच तुझं हित घडणार आहे, पण मायेच्या पलीकडे पडायचं तरीही बाहेर पडायचं आहे. हे सगळं कोडं असतं. मन्नाच्या श्लोकात याचं फार छान उत्तर दिलेलं आहे की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना 2 रुपयेचीच झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. म्हणजे काय आहे की जेव्हा आपण जगाच्या बद्दल विचार करतो, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, ती अडकवते. त्याला अविद्या माया असं दुसरं नाव आहे. आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, ब्रह्माचा विचार करणं, देवाचा विचार करणं ही सोडवणारी माया आहे. म्हणून माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊ न घाली, अशा पद्धतीने मायेचा त्यांनी इथे विचार केलेला आहे. आणि शेवटी सांगितलं की संगती तुका नाशिवंत, निसंग शब्द ही अशाश्वत, म्हणून निसंग निसंगातीत होऊन राहील. मी निसंग आहे असं म्हणणं म्हणजे काय? शेवटी संघाच्या सापेक्ष निसंग शब्द आहे. निसंगता हा गुणधर्म आहे. म्हणून संग आणि निसंग याच्या दोन्हीच्या पलीकडे आपल्या सहज स्वरूपात तुझा, हा समर्थांनी इथे सांगितलेला आहे. आणखीन हे पुढे म्हणतात की आता तुझं सांगतो गुण, नाशिवंत केले मदरपण, आता करीसी आळकेपण तरी माझा शब्द नाही. मी तुला सांगतोय, नाशिवंत जर का खरोखरी दिलं तर ठीक आहे, नाशिवंत काय आहे हे मी तुला सांगितलं. त्याच्यात जर का तू काही गडबड केलीस आणि म्हणालास की तुम्ही कबूल केलं आणखी मला दिलं नाही, तर मला बोलू नकोस, कारण तू पूर्ण टाकलेलं नाहीयेस. माय काय टाकायचं झालं. आता पुढला ब्रह्मनिरूपण म्हणून जो आहे समास, त्याच्यात आपल्याला खरं सांगायचं तर माया आणि ब्रह्म हे दोन्ही समास, दोन्हीत माया आणि ब्रह्म आहे, एकाशिवाय दुसरं राहू शकत नाही. ते शरीर आणि सावली याप्रमाणे दोन्हीचा संबंध. शरीर जेव्हा आहे तेव्हा उजेड असताना सावली पडणारच आहे त्याची, ती कुठे बाजूला करता येते का? तशी माया असते सावलीसारखी. माया दुपारची सावली म्हणून समर्थांनीच म्हटलेलं आहे. ही माया म्हणजे सावलीसारखी आहे, ती कायम पकडून असते, पण तिचं मिथ्यात्व कळलं की काही प्रॉब्लेम नसतो. म्हणून इथे सांगतायत समर्थ की त्रिपुटी काढून टाक, एकपणाचाही विचार करू नको, कारण मी एकटा आहे असा विचार केला की तो विचार हा दुसरेपण आलं. हे आपल्याला कळणं फार कठीण जातं की मी आहे हा विचार म्हणजेच माया आहे, कारण जाणीव आली आणि जाणीव तिथुकी माया. जिथे जाणीव आहे तिथे माया आहे. आता ह्या सगळ्या जाणीवा ह्या मी सापेक्ष असतात आणि समर्थ मीची जाणीव टाकायला सांगतात. कुठपर्यंत? तो मी आत्मा ऐसा आहे तू, हे नाशिवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू, ते स्वरूप तुझे. मी आत्मा आहे. आपण सोहम म्हणतो, सोहम साधना मी करते, ओंकार साधना करते, आपल्याला अहंकार असतो. जेव्हा हा अहंकार आहे तेव्हा तर नाशिवंत आहे. तो मी ऐसा आहे तू, हे नाशिवंत टाकतो. हा विचार टाक, मी ब्रह्म आहे, सोहम सोहम, हा विचार जो चाललेला आहे तो कोणाच्या मना ह्याच्यातनं करतोयस? शरीर, मन, वाणी यांच्यातूनच करतोयस ना. म्हणजे माईक देहाच्या आणि मनाच्या माध्यमातनं, माईक शब्दांच्या साह्याने तो माईक विचार करतोयस. ते टाकून
त्याच्या पलीकडे पूर्णपणे जी जाणीव नेणीव भगवंती नाही म्हणून जे म्हटलेलं आहे, अशा ठिकाणी तुला जायला पाहिजे. ते स्वरूप आहे. पण स्वरूपाचा हा अनुभव आला म्हणजे मी पावले का? नाही. ऐसा जो अनुभव झाला तोही नाशिवंतामध्ये आला. अनुभव वेगळा राहिला तो तू आत्मा. म्हणजे अनुभव जो आहे तो देखील नाशिवंतामध्ये आला. जोपर्यंत मला अनुभव आला असं म्हणतोय तोपर्यंत अनुभव आलेला नाही. कारण ती जाणीव आहे. मगाशी म्हटलं ना की जाणीव ती तुकी माया. मला अनुभव आला, तू कोण आहेस? मला अनुभव आला म्हणजे तिथे जाणीव आली. आणि जाणीव आली ह्याचा अर्थ मी तिथपर्यंत नाही. याला सहज स्थिती म्हणतात. जी आहे ती आहे. देहो प्रारब्धी टाकीला समर्थ म्हणतात. मी कोणीतरी आहे ही जाणीव म्हणजे मायेचं बंधन आहे. आणि हे बंधन आपल्याला टाकायला लागतं. ह्या अनुभवाच्या पलीकडला आहे, सहज स्थिती आहे. तिथे मी देह हा पण विचार नाही, मी आत्मा हाही विचार नाही, तर ब्रह्म होऊन राहून गेलेला आहे. आपल्या मनात कधी येतं का मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे? नाही. ते आपल्याला सहज झालेलं असतं. तसा मी आत्मा हा विचार सहज झालेला आहे. आणि हा सहज जेव्हा होतो तर त्यावेळी त्याला खरी प्राप्ती म्हणतात. जोपर्यंत कृत्रिमता आहे तोपर्यंत मायेचा प्रांत आहे. सोहम हा विचार अखंड असणं म्हणजे कृत्रिमता आहे, जाणीवपूर्वक असणं. जेव्हा तो सहज होऊन जातो तेव्हा तो जाणीवपूर्वक करायची आवश्यकता राहत नाही. नामस्मरण जाणीवपूर्वक जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत आपण साधनात आहोत, तोपर्यंत आपण नाशिवंतामध्ये आहोत. ते जेव्हा सहज होतं, तो देव पहाया गेलो देवची होऊन ठेलो असं जेव्हा होतं तर त्यावेळेत आपण देवरूप होतो. त्यावेळी आपण खरे पोचतो असं म्हणूया. स्वरूप कसं आहे? सगळीकडे तेच आहे ना, दुसरं काय आहे? गीतेतलं जे आहे तर त्यातलं खूपसं इथे मग विचार आलेला आहे की दूर आहे, जवळ आहे, सगळ्या बाजूने. कशानेही ते कळायचं नाही, अजिबात कळत नाही. मग मला कळणार कसं म्हणून शिष्य विचारतो. समर्थ सांगतात की जरी ऐसे न बोलावे तरी मी काय करावे, न बोलता कळावे तुझं कैसे. शब्द माया आहे, अगदी खरं. मग त्याच्या मायेच्या बद्दल काहीच बोलायचं नाही का? ब्रह्माबद्दल काहीच बोलायचं नाही का? अरे बोललं नाही तर कळायचं तरी कसं? सुविद्या माया ज्याला म्हटलंय ते हे शब्द आहेत. श्री गुरूंचा उपदेश, श्री गुरु ही सुविद्या माया आहे, ती आपल्याला बाहेर काढणारी आहे. म्हणून ते आपल्याला शब्दात सांगतात आणि ते सांगतात की अरे बोलू नये, बोलणे ते तू काही व्यर्थ जाते. परी बोलता बोलता अनुभवा येते, अनुभव सोडिता ते आपणची होईचे. त्याच्यात सार सांगितलेलं आहे की जे काय मी बोललोय ना ते शेवटी जात. शंकराचार्यांनी सांगितलंय की अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे काय आहे की परब्रह्म तत्व जर का कळलं नाही तर शास्त्राचं अध्ययन जे काय केलंय ते फुकट आहे. बरं, परब्रह्म तत्व कळल्यानंतर, अनुभवाला आल्यानंतर शास्त्राचा अभ्यास फुकट आहे. कारण काय? त्याच्यानंतर त्याचा काही पर्पज राहतच नाही, उपयोग काही राहत नाही वेगळा. पण ते ज्ञान होण्यासाठी शास्त्राचा उपयोग आहे. म्हणून सांगतायत समर्थ की बोललो मी, बोलण्याशिवाय तुला कळणार नाही, बरोबर आहे. पण शेवटी ते शब्द व्यर्थ आहेत. त्यांचा विचार केल्यानंतर तुला अनुभव येईल. आणखी मला अनुभवाला हे देखील जेव्हा तू टाकशील त्यावेळी तू ते होशील. शब्द फार थोडे आहेत पण त्याच्यात संपूर्ण परमार्थाचं सार समर्थांनी सांगितलंय की बोलण्याने म्हणजे विचार करण्याने गुरुपदेश, त्याच्यावरती प्रत्यक्ष साधन, प्रत्यक्ष विचार असं केल्यानंतर अनुभव येतो. आणखी मला अनुभव आला हे जोपर्यंत आपण धरून बसलेले आहोत तोपर्यंत तो अनुभव खरा नसतो.
तोपर्यंत त्याला सहजता नसते. म्हणून मग अनुभव सोडिता तो अनुभवालाही जाणीव सुद्धा गेली पाहिजे, तो अनुभव मुरला पाहिजे, तो सहज झाला पाहिजे. असा जेव्हा होतो तर त्यावेळी आपणची होईचे हे होतं. कारण काय आहे तर अहम ब्रह्मास्मी हा गाथा आला देहबुद्धीची या माथा, देहबुद्धीने परमार्था का नकोंडे होईचे. अहम बुद्धी हा जो विचार आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, सोहम हा जो विचार आहे हा शेवटी देहाच्या आणि बुद्धीच्याच डोक्यावरती आहे ना. देहाच्या ह्याच्यात बुद्धीच्या सह्यानेच हा विचार केला जातो. मग तो जोपर्यंत विचार चाललेला आहे, जोपर्यंत स्थिर झालेलं नाहीये, तोपर्यंत नाही उपयोग झालेला हा त्याचा अर्थ आहे. म्हणून माया जी आहे तर ती मीपणे न जाये विलया म्हणून म्हटलेलं आहे. जोपर्यंत हा अहंकार राहिलेला आहे तर त्याचा विवेकाने नाश करावा. परमहेची माया माईक, माया ही माईक आहे, याचा करावा विवेक. विवेक केल्याने अनेक एकी मुळे जे अनेक पण आहे ते एकरूप होतं, म्हणजे एक सगळीकडे ब्रह्मच आहे हा अनुभव येतो. मग तो अनुभव येण्यासाठी काय करायचं? साधन करायचं. साधन आहे निरूपण. इथे साधनाचं सार कुठलं सांगितलं असलं तर ते श्रवण सांगितलेलं आहे. ते हे जाणरे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान निजध्यासे पाविसी. बस साधन सांगितलं. श्रवण, मनन आणि निधिध्यासन. म्हणजे श्रवण जे आपण करतो तर त्याच्याबद्दल विचार करायचा. जे केलेलं आहे ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं नाही. ते आत गेलं पाहिजे, पोटात गेलं पाहिजे आणि तिथे ते पचलं पाहिजे. सगळा प्रॉब्लेम जो असतो ना तो पचायचा असतो. हे पचणं जे आहे ते खरं आहे. असं जेव्हा मनन करतो तर त्यावेळेस आपला निश्चय होतो की हो हे खरं आहे, आणि मग ते आपल्या अंतःकरणात अखंड राहायला लागतं, ज्याला निधिध्यासन म्हणतात. ध्यास शब्द आपल्याला माहिती आहे. निधिध्यासन, अनुसंधान हे सगळे एकार्थी शब्द आहेत. ध्यान त्यातलंच आहे. जेव्हा त्या विचार केलेल्याचं जेव्हा निश्चय होतो की हो हे असं असलंच पाहिजे, ज्या अर्थी सांगतायत श्री गुरु, ज्या अर्थी ग्रंथ सांगतायत त्या अर्थी असं असलंच पाहिजे, मग त्याचा मी विचार करते. नामस्मरणाने आहे ना, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, मग मी नाम ठेवणार तो निधिध्यास. अखंड नाम जपतची जावे, नामस्मरण समास वाचावा, अखंड नाम आहे तिथे. असं जर का आपण निधिध्यास ठेवला, स्वरूप जाणून केला की हा जो आहे राम आहे, रामाचं नाम आहे. राम कोण आहे? परब्रह्म आहे. म्हणजे नाम आणखीन ते परब्रह्म हे एकच आहे. अशा पद्धतीने जर का आपण हे करत गेलो, अभ्यास करत गेलो तर एक दिवस आपल्याला ती शुद्धता येईल. परमार्थ उठाठेवी करता लाभची आहे तत्वता, दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होये नीच नवी. चित्त शुद्ध होत जात. श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे. कायम करायचं. मी एकदा ऐकलं आहे आता काय ऐकायचंय असं नसतं. परत परत तेच ऐकायला लागतं, तेच वाचायला लागतं. म्हणून समर्थाने दासबोधात किती रिपिटेशन केलेलं आहे. परत परत तेच सांगितलेलं आहे. ते या दृष्टीनेच सांगितलेलं आहे. म्हणून जैसे ग्रंथी बोलले तैसे स्वयेची पाहिजे झाले. साधन जे आहे ते ग्रंथात वाचून ते दुसऱ्यांच्याकडे बोट नाही दाखवायचं. हे माझ्यासाठी सांगितलेलं आहे आणि ते माझ्यासाठी सांगितलेलं आहे. मी अंमलात आणायचं. ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तैसे स्वयेची पाहिजे झाली. म्हणून नाशिवंत काय आहे हे तू ओळख. आणखीन त्याप्रमाणे सगळं नाशिवंत टाक. मग शिष्य म्हणतो की आता प्रतिज्ञा प्रमाण करा, मी सगळं दिलं. त्याच्यावरती समर्थ विचारतात की प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलते हा कोण? नाशिवंत केले मदारपण, त्यामध्ये तोही आला. मी तुम्हाला सगळं दिलं,
तू उरलास ना, मी दिलं म्हणणारा तिथे उरलेला आहे. मग तू सगळं दिलेलं नाहीयेस. बरं मी दिलं, मी पण माझंपणा पण नाही, आता काही नाही उरलं. अरे काही नाही कसं उरलं? तिथे काही नाही म्हणून निर्माण झालेलं आहे, त्याच्या पलीकडे चल. अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. काही नाही उरलं म्हणजे तिथे काहीतरी विचार उरलाय ना अजून. मी आहे तिथे. काही नाही असं कसं काय म्हणतोयस तू? म्हणून तू तिथे आहेस हे लक्षात घे. म्हणजे शून्याचा निराश झाला इथे. आत्मा सदोदित संचला. मग आत्मतत्वच आहे, वेगळंपणे तू पाहू नकोस त्याला. मीपणा सोडून दे. तो जो तू खरा आहेस तो परब्रह्म आहे हे लक्षात घे. तू महाभूतांमध्ये राहतोयस, पंचभूतातनं बाहेर पडायचं तर विचार हेच त्याला साधन आहे. विचार जरी पंचमहाभूतात्मक बुद्धीने केलेला असला तरी देखील तेच साधन आहे. आणखी म्हणून त्या विचार तो तू विचार कर. आणि म्हणून मग असा जो होतो तर त्याला पुनरावृत्ती नाही. जो असा खरोखरी होतो त्याला परत जन्म नाही. जाणून भक्ती केली दासाची, आवडे देवाचा अत्यंत. जाणून भक्ती करावी, न जाणता करू नये. आणखीन अशा पद्धतीने संगातीत हो. संगातीत म्हणजे मोक्ष, तेथे कैसे देखणे लक्ष. लक्ष आणि अलक्ष दोन्हीच ठाव नाही. साधन संपत्ती झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ आपण म्हणतो. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा ठाव नाही. आपण हे सगळं म्हणतो, झाला निवाडा तत्वांचा किंवा मायेचा हिशेब झाला. हा हिशेब आहे मायेचा. हे कुठपर्यंत आहे? मी दिलं असं सुद्धा म्हणणं म्हणजे मी शिल्लक आहे. हा मी संपूर्ण जायला पाहिजे आणि मी गेला हे देखील जायला पाहिजे. इतकं जेव्हा जातं तर त्यावेळे खरं काय ते होतं. या मनाचे निसंगती शिष्य सांगतो शेवटच्या समासात की जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असो न भ्रांतीवर पडा झालं होतं. माया माईक आहे पण मला भ्रम झाला होता ते सत्य आहे म्हणून, त्यामुळे मी ह्याच्यात अडकलो होतो. म्हणून आता इथे शिष्य शेवटी सांगतोय की बहुता जन्माच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. बहुत जन्म झाले, खूप जन्म गेले, मी प्रयत्न करतोय, पण आता स्वरूपाला भेटलो. कशामुळे? एका भावार्थासाठी. कुठला भावार्थ आहे? केवळ ब्रह्म आहे, मी म्हणून कोणी वेगळा नाही, मीपणा टाकलेला आहे ते. असं जेव्हा होतं तर त्यावेळे तो ब्रह्मच झालेला आहे. ब्रह्मरूप झाला असं म्हणायचं कारण नाहीये, ब्रह्मच झालेला आहे. आणि याच्यानंतर शिष्य नमस्कार करतो आणि थांबतो. शेवट समर्थांनी फार छान हे केलेलं आहे की ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलता ती अपारे, परी अर्थासी कारण येरे चाड नाही. ग्रंथ हा झाला, छान ग्रंथ, खूप मला उपयोग झाला, आम्ही पण पोचलो वगैरे वगैरे स्तुती उत्तरे तुम्ही द्याल, त्याचं काही कारण नाही. त्यातला जो अर्थ आहे तो घ्यावा, बाकी कुठच्याही गोष्टीच्या बद्दल विचार करू नये, असं म्हणून समर्थांनी हा ग्रंथ संपवलेला आहे. हा वेगळ्याच पद्धतीने त्याने संपवलेला आहे. इथे मला माहिती आहे की फार पळापळ झालेली आहे ग्रंथ सांगताना माझी आणखीन तुमची, पण ज्या ग्रंथाला सांगायला कित्येक दिवस लागतील तो आपण एका तासात सार त्याचा सांगायचा प्रयत्न केलाय. ग्रंथ सांगितलेला नाहीये, फक्त सार सांगितलेलं आहे. काय विषय आहे तो सांगितलेला आहे, काय पद्धतीने आहे ते सांगितलेलं आहे. तेवढा मी प्रयत्न केला. तो परत आपण अभ्यासावा, त्याप्रमाणे साधना करावी आणि आपण मुक्त व्हावं अशी मी माझ्या सकट आपण म्हणजे अशी प्रार्थना करते. थांबते. हरी. नमस्कार ताई.
तुमचं नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण विवेचन खूपच अप्रतिम. ज्योत्स्नाताई, आज तुम्ही ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन आराधना समूहात आलात व त्या म्हणून तुमचे मनापासून आभार. तुम्ही आज आत्माराम ग्रंथाचे सार थोडक्यात सांगितले, ते खूपच अप्रतिम होते. त्यातच रामाचेच खरे स्वरूप आत्मा म्हणजे आत्मा, त्यांचे स्वरूप जाणून उपासना करावी, सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोचावे, हा खूप महत्वाचा सल्ला दिला. तसेच आमच्या सर्वसामान्यांसाठी विचारल्याशिवाय सांगू नये, हा महत्वाचा नियम तुम्ही आम्हाला सांगितला. आणि मीपणा गेला नाही तिथे आत्मारामाचा उपयोग होईल, म्हणजे जिथे मीपणा जात नाही तिथे आत्माराम या ग्रंथाचा उपयोग होईल, हे पण तुम्ही सांगितले. खूपच अप्रतिम. धन्यवाद ताई. तुम्ही परत येऊन आम्हाला आत्माराम ग्रंथातील प्रत्येक समासाचे स्वरूप अर्थपूर्ण मार्गदर्शन करावे, त्याचे छान विवेचन करावे, हीच विनंती. नमस्कार ताई. धन्यवाद. ताई, जय श्रीराम. किती सुंदर आणि सहज आपण बोललात, खूप अभ्यासपूर्ण बोललात. एक विनंती होती ताई आपल्याला, की आपण जर सलगपणे आम्हाला हा विषय समजावून सांगितला तर खूप छान होईल. आपल्याला जेव्हा सवड असेल, जेव्हा आपल्याला वेळ असेल, तेव्हा आपण आपला वेळ जरूर आम्हाला द्यावा. आम्हाला शिकायला नक्कीच आवडेल. आज अनेक मंडळी इथे आली आहेत. उद्या आदरणीय अनुराधाताई भडसावळेंचं याच वेळेला ताई इथे आल्यात आणि अनेक जण आली आहेत. कुणाकुणाची नावं घेऊ? इथे स्क्रीनवर मला पटकन दिसत नाहीये, पण सगळ्यांचं स्वागत करते. डॉक्टर ज्योत्स्नाताई आहेत, डॉक्टर अनुराधाताई आहेत, त्याच्यानंतर प्रज्ञाताई आहेत, सीमा इनामदार ताई आहेत, उषाताई आहेत. सगळेजण आपल्याला ऐकायला आले ते. उद्याचे वक्ता अनुराधाताई आहेत. सगळ्यांनी यावं अशी हृदयापासून विनंती करते. अच्छा, छोटं बाळ सुद्धा आलंय विद्याताई चव्हाणांच्या जवळ, ते पण ऐकत होतं. तर उद्या अनुराधाताईंना ऐकायला आपण अवश्य यावं ही विनंती. आपल्याला जर ताईंशी संवाद साधायचा असेल तर आपण आपली खिडकी उघडावी, आपला माईक उघडावा आणि आपण बोलू शकतो. ताई, आपल्याला वेळ आहे का? हो आहे. त्या विषय एवढा कठीण होता की त्याच्यावरती बहुतेक काही शंका राहत नाहीयेत. अं, शंका नाही, विवेचन खूप छान केलं. एवढ्या थोड्या वेळामध्ये खूप सुंदर सांगितलं सगळं. छान वाटलं. तुझा विषय काय आहे अनुराधा उद्या? काका, मी गोष्टी सांगते ना, कथा. समर्थ समर्थ चरित्रातल्या कथा सांगणार आहे. आणि मला कथांमधनं बोलायला आवडतं. तर अगदी डॉक्टर काकांना ऐकल्यासारखं वाटलं. तेच शब्द, तीच वाक्य, त्याच सहजतेने सांगणं खूप छान वाटलं. अं, पलीकडे आणखीन कुठलं सांगतो? जे संतांनी सांगितलेलं आहे, जे शास्त्रात आहे तेच सांगतोय ना. अगदी बरोबर. तेही काका तसंच सांगतात. आमचे श्रीगुरू एकच आहेत दोघींचे, त्यामुळे त्यामुळे आमची ओळख आहे चांगली. खूप छान. काकांनी करून घेतलंय सगळं, आमचे श्रीगुरू सगळं करून घेतात. अगदी खरंय. ते पुन्हा ऐकायला खूप छान वाटलं. खूप बरीच वर्ष झाली होती, पुन्हा ऐकायला पुन्हा बरं वाटलं. पुन्हा खरंय. खूप मंडळी इथे जमा झालेली आहेत. अरे वा, खूप मस्त वाटलं एकदम. किती आहे? ताई, तुमची अगदी कमाल आहे. नाही, माझी कमाल नाही, समर्थांचे आशीर्वाद आणि आपले आशीर्वाद आहेत. मी फक्त एक माध्यम असते ताई. 50 जण होती आज. हो ना. हो, खूप खूप जण. खूप छान. 34 इथे आता दिसले, मी पाहिलं तर हो, पार्टिसिपंट. हळूहळू 34 मग आत्ता ते आहेत. कमी ते होतात, बरोबर आहे, ड्रॉप होतात. हा, ते बरोबर. ते पण संपल्याबरोबर. ऐकायला 50 जण होते. खूप छान. एवढा इथे वेळ जी वेळ पण ही छान आहे, पण सकाळपेक्षा ही, म्हणजे ह्या वेळेला जरा थोडं मोकळं असतो. हो हो, माणूस थोडंसं कामं करून मोकळं निवांत ऐकता येतं. नाही तर सकाळी खूप घाईघाई होते. खरंय. खूप छान. ताईंना ऐकायला खूप बरं वाटलं. आणि आपण सगळेजण, तुम्ही भेटलात, बघितलं तुम्हाला सगळ्यांना. खूप छान वाटलं. ऋताताई, धन्यवाद. बऱ्या समर्थ ऋताताई बोलवलं, धन्यवाद तुम्हाला. आशीर्वाद असू देत माऊली. इथे समर्थ तुमच्या पाठीशी आहेत बरं का, आम्हाला दिसतायत. मस्त. इथेच आपली रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
जय श्रीराम सर. जय श्रीराम.